नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। एक महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूया। हिंगोलीत घरगुती वादातून पोलीस कर्मचाऱ्यानेच गोळीबार केलाय। पोलीस कर्मचाऱ्याने पत्नीसह मुलगा, मेहुणा आणि सासूवर हा गोळीबार केलेला आहे। आरोपी पोलीस पत्नीचा जागीच मृत्यू झालेला आहे, तर इतर दोघे जखमी आहेत। लहान मुलगाही जखमी असल्याची माहिती। जखमींना उपचारासाठी सध्या नांदेडमध्ये रुग्णालयात दाखल केलेलं आहे। गोळीबार करून आरोपी पोलीस फरार झालेला आहे। रमेश शेंडके आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेत। रमेश, नेमका काय घडलंय? निश्चितच वृषाली, हिंगोलीच्या प्रगतीनगर भागामध्ये सायंकाळी जवळपास 9च्या सुमारास एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःच्या कुटुंबावरती म्हणजेच कुटुंबामध्ये राहत असल्याची सासू, मेहुणा आणि इतर काही जणांवर गोळीबार केल्याची माहिती आहे। त्या गोळीबारामध्ये पत्नीचा जागीच मृत्यू झालेला आहे। त्या घटनेची माहिती मिळताच हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे त्यांचं पथक घेऊन जे आहे ते घटनास्थळी दाखल झालं। घटनास्थळी पोलीस अधिक तपास करतात। नेमकं कारण काय आहे याचं कारण अद्याप समोर आलं। नेमकं आता कारण काय आहे याचा तपास जे आहे ते पोलीस करतात। मात्र जो काही हे केला, जो गोळीबार केला, त्या गोळीबारामध्ये त्यांचा मेहुणा जे आहे ते रक्ताच्या थरोळ्यामध्ये पडलेला व्हिडिओ आता समोर येत आहे। आणि या व्हिडिओकडे बघून आपल्याला दृश्य म्हणजे दिसते की किती भयानक हे सगळं होतं। आणि पत्नीवर जेव्हा गोळीबार केला तेव्हा आवाज आला, म्हणजे आजूबाजूचे लोक जमले असं त्यांनी पळ काढण्याचे आपल्याला घटनास्थळी माहिती मिळाली आहे। धन्यवाद रमेश, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर घरगुती वादातून हा गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे। यामध्ये पत्नीचा जागीच मृत्यू झालेला आहे, तर लहान मुलगा देखील जखमी आहे। पोलीस कर्मचाऱ्याने सासू, मेहुणा आणि पत्नीवर हा गोळीबार केलेला आहे।